नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया म्हणजे असा सण जो आपल्या कर्माचे अक्षय फळ आपल्याला प्रदान करतो. त्यामुळे पौराणिक मान्यतेनुसार असे मानले जाते की या दिवशी सत्कर्म करावे, ज्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होईल. तसेच आपले आयुष्य सुखात समाधानात जाईल. शास्त्रांमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी जितके खरेदीचे महत्त्व सांगितले गेले आहे, तितकेच महत्त्व दानधर्मालाही दिलेले दिसते. या दिवशी गरजू व्यक्तींना दानधर्म केल्यास अक्षय पुण्यप्राप्ती होते. तर आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. जलपात्र दान. अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले पात्र दान करणे अतिशय पुण्याचे मानले जाते. त्यासाठी तुम्ही मडके किंवा कळस यांचेही दान करू शकता. परंतु लक्षात ठेवा, दान देताना ते पात्र रिकामे नसावे. त्या भांड्यात पाणी आणि थोडी साखर टाकून दान करावे. तसेच या दिवशी पशुपक्ष्यांना पाणी पाजणेही लाभदायक मानले जाते. असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान केल्यास तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती सुधारते आणि मृत्यूनंतर परलोकात तुम्हाला तहानलेले राहावे लागत नाही. तसेच तुम्हाला आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवत नाही. 2 गरजू व्यक्तींना अन्नदान. भगवद्गीतेत अन्नदानाला श्रेष्ठ दान मानले गेले आहे. एखाद्या उपाशी व्यक्तीला अन्न देण्यापेक्षा मोठे कोणतेही दान नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान अवश्य करावे. असे केल्यास तुम्हाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे तुमचे आयुष्य सुखसमृद्धीने भरून जाते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेला अन्नदान केल्याने नवग्रहाची शांती होते व त्यांची स्थिती सुधारते. त्यासोबतच अन्नदान केल्याने तुमची इष्टदेवताही तृप्त होते. अन्नदानामुळे तुमचा हा जन्मच नाही तर परलोकातील आयुष्यही सुधारते. म्हणजेच मरणानंतरही परलोकात तुम्हाला अन्नाची कमतरता जाणवत नाही. यासंबंधी पुराणात एक कथाही सांगितली जाते. एकदा श्रीहरी मृत्यूलोकात एका महिलेच्या घरी ब्राह्मण वेशात भिक्षा मागण्यासाठी आले. त्या महिलेने त्यांना भिक्षेमध्ये शेणाच्या गोवऱ्या दिल्या. पुढे तिच्या मृत्यूनंतर परलोकात तिला गोवऱ्याच मिळाल्या. तिने देवाला याचे कारण विचारले असता देवाने तिने दिलेल्या दानाची आठवण करून दिली. वस्त्रदान. अक्षय तृतीयेच्या दिवशी वस्त्रदान करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते. यावर्षी अक्षय तृतीया अतिशय शुभ योगामध्ये आणि शुक्रवारी आल्याने वस्त्रदानाचे महत्त्व आणखी वाढले आहे. अक्षय तृतीया शुक्रवारच्या दिवशी आल्याने तुम्ही सफेद आणि झगमगीत वस्त्र दान करावे. असे मानले जाते की या दिवशी गरजू व्यक्तींना वस्त्र दान केल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती सुधारते. तसेच घरात सुखसमृद्धी येते. तुमच्या जीवनात भौतिक सुखसुविधा वाढतात. तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठीही हे उपयुक्त ठरते. शुक्रवारचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित असल्याने घरातील स्त्रियांना या दिवशी भेटवस्तू देऊन प्रसन्न करावे. असे केल्यास वर्षभर तुमच्या घरात आनंद राहील. पुस्तकाचे दान. अक्षय तृतीयेच्या दिवशी पुस्तके किंवा अभ्यासाशी संबंधित वस्तूचे दान करणे अतिशय लाभदायी मानले जाते. असे म्हणतात की या दिवशी धार्मिक गोष्टींची आवड असणाऱ्या व्यक्तींना पंचांग दान करणे अतिशय शुभ फलदायी ठरते. तसेच अशा लोकांना धार्मिक पुस्तके भेट स्वरूपातही देता येतात. परंतु लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला धार्मिक गोष्टीची आवड आहे केवळ त्यांनाच ही पुस्तके देण्यात यावीत. ज्यांना धार्मिक गोष्टीची आवड नाही अशा व्यक्तींना धार्मिक पुस्तके देणे तुमच्या पुण्याऐवजी पापात भर घालणारे ठरू शकते. अक्षय तृतीयेच्या दिवशी
अशी लहान मुले ज्यांना पैशाच्या कमतरतेमुळे शिक्षण घेता येत नाही, त्यांना वह्या पुस्तके दान करावीत. असे केल्यास तुमच्या कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती मजबूत होईल. सौभाग्याच्या वस्तूंचे दान. अक्षय तृतीयेच्या दिवशी कुंकवाचे दान करणे पवित्र मानले जाते. या दिवशी कुंकवासोबत सौभाग्यवती स्त्रियांना सौभाग्याशी संबंधित इतर वस्तूही दान करू शकता. असे केल्यास तुमच्या दाम्पत्य जीवनात शुक्र ग्रहाची कृपा होते आणि घरामध्ये आनंदी आनंद राहतो. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी मातेची पूजा करून तिला कुंकू अर्पण करावे. चंदनाच्या लाकडाचे दान. हिंदू धर्मात चंदनाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्येक मंदिरात चंदनाचा वापर केला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी चंदनाच्या लाकडाचे दान करावे. असे केल्यास तुमची अकस्मात घटनांपासून बचाव होतो आणि उत्तम आरोग्य लाभते. वर्तमान परिस्थिती पाहता चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही हा सोपा उपाय करू शकता. ज्योतिषशास्त्रात असेही मानले जाते की लाल आणि सफेद चंदनाचे दान राहू आणि केतू यांच्या अशुभ प्रभावालाही दूर करते. पितरांसाठी दान. असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने केलेले दान हे सर्वात पुण्यदायी ठरते. या दिवशी तुम्ही आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ किंवा इतर रोजच्या वापरातील वस्तू यांचे दान करू शकता. पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी पितरांच्या नावाने ब्राह्मणांना जेवण घालणेही अतिशय शुभदायी मानले जाते. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.